नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना माझ्याकडून संत श्री सेवालाल महाराजाच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गोर बंजारा समाजातील सर्व नागरिक आणि बांधवांना आणि भगिनींना सर्वांना सेवालाल महाराजाच्या जयंतीच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच काल 14 तारीखला आपल्या पौरादेवी येथे फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब आणि ते आपले उपमुख्यमंत्री आणि पवार ते मॅडम तर असे तीनही आलेले होते। आणि या कार्यक्रमात संजू राठोड जो गायक आहे आणि मंगली असे दोन्ही बोलवलेले होते। आणि या कार्यक्रमात तिथं मंचमध्ये सर्वांचं स्वागत आणि सगळे असं कार्यक्रम झाला। तर तुम्हाला लक्षात येते काय, आपण काही 1-2-3 महिन्याच्या पहिले जे आरक्षणाचा मुद्दा उचललो होतो, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात 52 असे आंदोलन केलं, 9 असे आपले लोक मेले, तरुण विद्यार्थी मेले, विद्यार्थी म्हणा व्यक्ती म्हणा मुले मेले कशासाठी? आरक्षणासाठी। तुम्ही असे मोठे मोठे कार्यक्रम करून त्या आपल्या आरक्षणासाठी तुम्ही आळे घालत आहे, तुमचा उचित नाही। जो कार्यक्रम तिथे झालेला आहे त्या मंगलीला पैसे किती गेले, ते संजू राठोडला पैसे किती गेले याचा भान कोणाला आहे? तुम्हाला माहीत आहे काय? पैसे कुठून चालले, कुठे गेले, कोण आणला? असं कोणी घरून देते काय पैसे? घरून कोणी पैसे देत नाही। तर याच्यासाठी सर्व जे आपले बांधव आहे, नागरिक आहे, यांना मी लक्षात करून देत आहो की आपण समाजातले लोक आहो, नागरिक आहो, प्रतिष्ठित नागरिक आहो, शिक्षित आहो, सुशिक्षित आहो। तर सर्वांनी सेवालाल महाराजाच्या जयंतीनिमित्त तुम्ही चालले बरी गोष्ट आहे, समाजासाठी एकता करण्यासाठी बरोबर आहे। आणि हे कशासाठी आहे ते कार्यक्रम तुम्हाला मी 2 शब्दात सांगतो की जो समाज एकत्र येणार आहे ते त्यामुळे तुटू शकते। जो कार्यक्रम आहे कालचा झालेला 14 फेब्रुवारीचा, तेवढ्याच पैशामध्ये जर एखादी गोरगरीब व्यक्ती प्रत्येक गावात, प्रत्येक तांड्यात आणि प्रत्येक ठिकाणी जो गरजू व्यक्ती, गरजू विद्यार्थी आहे त्याला जर तो दिला असता तर किती बरा झाला असता तुम्हाला माहीत आहे। प्रत्येक एखादी गरजू व्यक्तीला जर कामासाठी तेवढे पैसे दिले असेल तर तो व्यक्ती जे तो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या व्यक्तीला किती मानाचा मुजरा आणि त्याला किती प्रतिष्ठावान त्याला वाटला असता की आम्हाला या माणसाच्या मुळे आम्ही इथपर्यंत गेलो। तर याची सर्वांनी जाणीव ठेवा की आपण काय करत आहो आणि समाजासाठी आपण जे आरक्षण आहे, आरक्षणचा मुद्दा उचलायलाच पाहिजे। जे कमिटी बसली होती ते मागे, जसे की पूज्य श्री ते बाबूसिंग महाराज आणि काही आपले महंत पौरादेवीतले यांच्या सगळ्याच्या उपस्थितीत फडणवीस साहेबाच्या अंडर एक समिती बसली होती की आपण 4-5 महिन्यांनी जे आपले आरक्षणावर एक मुद्दा अजून डबल उठवणार आहोत, आता तुम्ही स्टॉप करा असे म्हणले होते फडणवीस साहेब यांना। आपली एकच विनंती आहे की तुम्ही त्या आरक्षणाचा मुद्दा डबल उचलावा आणि त्याच्यावर अंमलबजावणी करावी आणि एक समिती नोंदवावी। असे फालतूचे कामं न करता समाजासाठी विकसित कसा करता येईल याच्यावर भर देऊन समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा। गायक गायिका बोलून काय समाजाचा फायदा होणार नाही। तेच गाणे आपण यूट्यूबवर पण ऐकत आहोत, तेच गाणं त्यांच्या समोर पण ऐकत आहोत, याची नोंद सगळ्यांनी घ्यावे हीच माझी नम्र विनंती आहे। आणि संत श्री सेवालाल महाराजाच्या वचनावर चालावे सर्व गोर बंजारा बांधवांना एकच विनंती आहे की दारू पिऊन जयंतीमध्ये असं गोंधळ फोंधळ टाकू नका आणि बरोबर सुशिक्षितपणे आपण जयंती पार पाडवावी। सर्व समाजाचे लोक कसे करतात, तुम्ही कसे करतात? तुम्ही दारू पिऊन बोटी खाऊन असे कामं करू नये, सुशिक्षितपणे आपली जयंती आहे पूर्ण पार पाडावी। आणि सर्व बांधवांनी आपल्या बरोबर जे जयंती आपण करत आहोत त्या जयंतीमध्ये सहभागी व्हावं, कोणालाही नुकसान न होता अशी जयंती पार पाडावी हीच माझी नम्र विनंती आहे। आणि आरक्षणाचा मुद्दा निरंतर मी सांगतो की आरक्षणाचा मुद्दा विसरण्यासाठी असे कार्यक्रम चालू आहे होणार याच्या पुढे, असं आपले समाजाचे नेते
यांना गरजू इच्छितो की मी सर्वांनी एकत्र येऊन याच्यावर संभाषण करणे काळाची गरज आहे। आरक्षण महत्त्वाचे आहे। जो आपल्या हिश्श्याला आहे तो आपण घेणार, याच्यावर सर्व बांधवांनी, महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींनो, सर्वालाच महत्त्वाचे आहे। आरक्षणाचा मुद्दा इथं थांबणार नाही आणि थांबवू शकणार नाही कोणी। तर तुम्ही याला उचलला वरी मुद्द्याला तरच मुद्दा वरी येईल, नाही तर मुद्दा इथं स्टॉप होण्याची शक्यता असते। सर्वांनाच कळवण्यात येत आहे की जे आपला आरक्षणाचा मुद्दा आहे याच्यावर भार द्या। जयंती आता झाली, याच्या पुढे आरक्षणासाठी आपण जे आंदोलन आहे याच्या करण्याची प्रयत्न सुरू ठेवा। आंदोलन करा, कारण की आंदोलन आपल्या हितासाठी आहे आणि आपल्या जो भावी पिढी आहे त्यांना आपल्याला काहीतरी द्यायचं आहे। आपले जे ऋण आहे ते आपण नाही फेडू शकले तर तो पण म्हणणार की आमचे आजी आजोबा वडील कुणी आहे, काका काकू काय केले नाही। म्हणूनच एकच गोष्ट सांगायची आहे की सरकार आता आपल्याला आरक्षण देणे महत्त्वाचे आहे आणि या मुद्द्यावर समिती नोंदवणे महत्त्वाचे आहे। या व्हिडिओला सर्वांपर्यंत पाठवावी हीच नम्र विनंती। धन्यवाद।